अभिवादन। या ठिकाणी आपण अतिशय निर्भीड आहात म्हणूनच या ठिकाणी पोहोचलेला आहात। अतिशय कट्टर आणि अतिशय प्राबल्य अशा शक्तींना आपण टक्कर देत आहोत, यामुळे आपण निर्भीड आहात हे तर खात्रीच झालेले आहे। माझी विनंती या महिला भगिनी असतील, पाठीमागे उभा असलेले गॅलरीतले लोक गॅलरीमध्ये बसले तरी चालतील, गॅलरीमध्ये बसून घ्या सर्वांनी। गॅलरीमध्ये जे जागा मोकळ्या आहे ना, उभा सगळ्या लोकांनी, उभा जे लोक आहेत त्यांनी सर्वांनी या गॅलरीमध्ये बसले तरी चालेल। दुपारची वेळ आहे, अतिशय गरम होतंय। कार्पेटवरती बसा, पुढे या, पुढे या, कार्पेटवरती बसा। खुर्च्या आणायला आता जागा शिल्लक राहिलेली नाही, कुठूनही खुर्च्या आणता येत नाहीत। जे उभा आहेत त्या सर्वांना विनंती आहे की कार्पेटवरती मध्ये बसून घ्या, म्हणजे पाठीमागं बसलेल्या लोकांना देखील सभा दिसेल। अतिशय मोठा उत्साह पाहून आपला विजय हा आजच झालाय असं मला वाटतंय। सर्वप्रथम मी या महिलांसाठी आणि इथं जमलेल्या युवकांसाठी विनंती करेन की सर्वांनी महिला आणि युवकांसाठी टाळ्या वाजवायच्यात। हे खरे शिलादार आहेत, आपले हे खरे सैनिक आहेत। आज या ठिकाणी इंदापूर तालुक्याचा इतिहास बदलणारा दिवस आहे। या दिवसाला अनन्य असं महत्व, अनन्य साधारण असं महत्व प्राप्त होणार आहे, कारण इतिहास हा लढवई यांचा निर्माण होतो आणि आपण अतिशय प्राबल्य अशा शक्तींना तोंड देत असल्यामुळं भविष्यात येणाऱ्या 23 तारखेला आपण सर्वजण विजयाचा गुलाल घेणार आहोत। या ठिकाणी जमलेले सर्वच आदरणीय आहात, मात्र नावं घेऊन मी कुणाचा वेळ घेणार नाही। मला जाण आहे की सर्वजण अतिशय उन्हाच्या ह्याच्यामध्ये गरम होतंय आणि सर्वांनाच घाम आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी आपले आदरणीय दशरथदादा माने आणि युवकांचं आशास्थान, या इंदापूर तालुक्याचं आशास्थान आदरणीय प्रवीण भैया माने आणि सर्वच व्यासपीठ। मित्रांनो, इंदापूर तालुक्यामध्ये मक्तेदारी निर्माण झालेली आहे आणि ही मक्तेदारी मोडीत काढण्याचं काम आपण सर्वजण करणार आहात, ही खात्री मला आहे। मित्रांनो, याबरोबरच या तालुक्यामध्ये महाराष्ट्रात नवे असं वातावरण आहे। इंदापूर तालुका हा सुसंस्कारिक तालुका आहे, मात्र या तालुक्यामध्ये काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जातीयवाद पेरलेला आहे आणि हा जातीयवाद आपल्याला मोडून काढायचा आहे। या लढाईमध्ये आपण सर्वजण बरोबर आहात का? आहात का? या तालुक्यामध्ये कोणतरी एक जण उभा राहतो, तो मराठ्यांना म्हणतो माझे आहेत, कोणतरी दुसरा उभा राहतो, तो धनगरांना म्हणतो माझे आहेत। या लोकांनी आपल्याला ग्राह्य धरल्यामुळं तालुक्याचा विकास खुंटलेला आहे आणि यामुळं इंदापूर तालुक्यातला जातीयवाद जर आपल्याला मोडायचा असेल तर मित्रांनो, प्रवीण भाई सारखा चेहरा आपल्याला विधानसभेत निवडून पाठवावा लागेल। प्रवीण भाई विधानसभेत गेले तरच महाराष्ट्रात आपल्या इंदापूरची जातीयवादी ओळख संपणार आहे आणि यामुळे मी सर्वांना विनंती करेन, महाराष्ट्रात जे आपल्या तालुक्याचं नाव खराब झालेलं आहे ते नाव जर आपल्याला पुन्हा स्वच्छ करायचं असेल तर प्रवीण भाई यांना आपल्याला साथ द्यावी लागेल आणि विधानसभेत आपल्याला पाठवावं लागेल। या तालुक्यामध्ये आदरणीय शंकरराव भाऊंनी काम केलं, आदरणीय भाऊंच्या नंतर भाऊंनी घोलपतात्या असतील, गणपतराव बाप्पू असतील, या लोकांना संधी दिली, त्यांनी देखील काम केलं आणि या तालुक्यामध्ये समविचारी लोकांचं सरकार असायचं किंवा समविचारी लोकांना संधी या ठिकाणी मिळायची आणि संस्कार जपले जायचे। मात्र आता तसं होताना दिसत नाही, म्हणून मला आपल्याला सर्वांना विनंती करायची आहे, भविष्यातल्या येणाऱ्या विधानसभेच्या 20 तारखेच्या मतदानामध्ये आपण सर्वांनी युवकांचं नेतृत्व करणारा चेहरा आदरणीय प्रवीण भैया यांना प्रचंड बहुमतानं विजयी करू आणि आपण त्यांना विधानसभेमध्ये पाठवू। मित्रांनो, शंकरराव भाऊंचा विचार हा कशा पद्धतीने मोडीत काढलेला आहे आपण सर्वजण जाणता। मी नव्यानं सांगण्याची काही गरज नाही। या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, कोणत्या पक्षाची विचारधारा नक्की तुम्ही जोपासली? मला तुम्हाला सांगावं वाटतं की तालुक्यामध्ये एक ठिकाणी जाऊ तिथं खाऊ आणि एक ठिकाणी बेडकुड्या चाललेल्या आहेत।
मात्र हे जर संपवायचं असेल आपल्याला आणि युवकांच्या हाताला जर रोजगार निर्माण करायचा असेल तर आदरणीय भैयांना आपल्याला विधानसभेत पाठवल्याशिवाय गत्यंतर नाही. आजची ही सभा बघता मला जाण आहे की भैया हे महाराष्ट्रात रेकॉर्ड करतील आणि सर्वाधिक मतांनी भैया हे विधानसभेवर निवडून जातील असा मला या संख्येवरून, या जमलेल्या लोकांच्या संख्येवरून विश्वास आहे. तरी देखील मी आपणाला सांगतो मित्रांनो, मी या ठिकाणी काय कुणावरती टीका टिप्पणी करण्यासाठी उभा राहिलेलो नाही. कोणी काय केलं हे आपल्याला सांगायचं नाही, आपण काय केलं आहे हे आपल्याला भविष्यामध्ये सांगायचंय. अतिशय वातावरण गरम आहे, मला तुमचा जास्तीचा वेळ घ्यायचा नाही. अनेक वक्ते माझ्यापेक्षा हुशार आहेत, त्यांना बोलायचं आहे, त्यांचा देखील वेळ घेणार नाही. मित्रांनो, आपल्याला इंदापूर तालुक्याचं चित्र जर पालटायचं असेल तर आपल्याला भैयांशिवाय पर्याय नाही, हे तर मी अगोदरच सांगितलं. मात्र एक छोटंसं उदाहरण देतो. इंदापूर तालुक्यात 10 वर्ष सत्तेमध्ये असलेले अनेक जण आहेत, 30 वर्ष सत्ता भोगली. मात्र या 10 वर्षांमध्ये रस्ते असतील किंवा अनेक जलसंपदेची कामं असतील, या अनेक कामांचा कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असं सांगतात. मी मदनवाडी गावामध्ये राहतो. मदनवाडी गावात पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी 36 चालीचं काम केलंय. ते काम होतं 5 कोटी रुपयाचं. 5 कोटी रुपये खर्चून एक थेंबही पाणी अद्याप गावाला मिळालं नाही. गावातलं जर कोण म्हणलं की एक थेंब पाणी तुम्हाला मिळालं तर मी ते म्हणतील ती शिक्षा भोगायला तयार आहे. त्याच्यामुळे असला विकास जर आपल्याला थांबवायचा असेल तर भविष्यात आपल्याला भैयांना विधानसभेवर पाठवावं लागेल असं मी आपल्याला ठणकावून सांगतो. अशा 100 गोष्टी आहेत तुम्हाला सांगण्यासारख्या. मात्र मी एक छोटंसं उदाहरण सांगितलं. मी तुम्हाला आवर्जून आणखी एकदा सांगतो, आपल्याला कुणावर टीका करायची नाही. मात्र आपल्याला काय करायचंय, भविष्यात जाऊन भैयांचं विकासाचा कसा संकल्प आहे हे आपल्याला या ठिकाणी जनतेपर जाऊन सांगायचं आहे आणि जनतेला पटवून द्यायचंय की आमचं विकासाचं विजन काय आहे आणि त्या विजननुसार आम्ही तालुक्यामध्ये काम करणार आहोत. तालुक्यातला जातीयवाद संपणार आहोत आणि राजकारणाची पातळी खालवली आहे. राजकारणाचा जो संस्कार संपलेला आहे तो संस्कार आम्हाला पुन्हा एकदा निर्माण करायचा आहे. म्हणून आम्ही भैयांच्या बरोबर आहोत आणि तुम्ही देखील भैयांना साथ द्या. अशा पद्धतीनं आपण घरोघरी जाऊन लोकांना सांगायचंय आणि आपली प्रापंचिक आणि आपली राजकीय गडी बसवण्यासाठी भैयांना सर्वांनी मदत करावी अशी मी विनंती करतो. आणि खर तर मी खूप मुद्दे काढलेले आहेत, मात्र एवढ्या मुद्द्यांवरती मी निश्चितच बोलणार नाही. मला जाण आहे की आपण सर्वजण आता सगळेच हवा घ्यायला लागलेले आहेत. गरम वातावरण झालेलं आहे, मला देखील घाम येतोय. अतिशय या संख्येला बघून मी बहारावलेलो आहे, माझ्या अंगावरती शहारे आले आहेत. एवढी लोक जर निश्चितच या ठिकाणी जमत असतील तर भैयांचा विजय हा लांब नाही. मात्र मला भैयांबद्दल तुम्हाला थोडंसं सांगावं वाटतं. भैयांचा परिचय तुम्हाला आहेच, तरी देखील भैयांबद्दल मला थोडंसं सांगावं असं वाटतंय. त्याचं कारण असं आहे की भैया हे राजकारणात स्वतःच्या स्वार्थासाठी येणारं व्यक्तिमत्व नाही. आजच्या स्थितीला त्यांची गडगंज असा प्रपंच आहे. मात्र हा प्रपंच उभा करत असताना दशरथदादा माने यांना अतिशय कष्टानं उभा केलेला सोनाई परिवार असेल, त्या परिवाराच्या माध्यमातून 7-8 हजार लोकांना रोजगार मिळालेला असेल तर भैया यांना गरिबीची जाण आहे. दादांना गरिबीची जाण आहे. दादांनी देश सेवा केलेली आहे, सैन्यात होते दादा. त्याच्यामुळे सेवेचं वृत्त हे दादांमधूनच भैयांमध्ये आलेलं आहे आणि भैया ही नक्कीच सेवेसाठी आपल्याला विधानसभेवर पाठवायच्यात असं मी सांगतो. आणि मी माझं छोटंसं मात्र लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.